जय शिवराय मित्रांनो खरीप हंगाम 2026 मध्ये अनुदानावरती वितरित केल्या जाणाऱ्या बियाण्याच्या वितरणाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, खरीप हंगाम 2026 करता मूग, तूर, उडीद, सोयाबीन, कापूस किंवा इतर पिकांसाठी बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी अनुदानावरती बियाण्याच्या वितरणाकरता अर्ज केलेले होते आणि अशाच प्रकारे अर्ज केलेल्याने पात्र झालेल्या लाभार्थ्यांची निवड यादी आज 3 जून 2026 रोजी प्रकाशित करण्यात आलेली आणि हीच यादी मोबाईलवरती कशा प्रकारे पाहायची हे आज आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती यायचंय। या पोर्टलवरती आल्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी अर्जाची सद्यस्थिती, निधी वितरण, शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाची तारीख आणि या ठिकाणी महाडीबीटी प्रथम अर्ज, प्रथम प्राधान्य, निवड यादी याच्यावरती या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचंय। याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम बाब प्रकार निवडण्यासाठी सांगितलं जाईल। याच्यामध्ये आपल्याला बियाणे, औषधे, खते ही बाब निवडायची आहे। याच्यानंतर आपल्याला ज्या जिल्ह्याची यादी पाहिजे तो जिल्हा निवडायचा आहे। जिल्हा निवडल्यानंतर याच्या अंतर्गत आपल्याला तालुका निवडण्यासाठी जे ऑप्शन येईल याच्यामधून तालुका निवडायचा आहे। त्याच्यानंतर पुढे आपल्याला पर्टिक्युलर ज्या गावाची यादी पाहिजे ते गाव या ठिकाणी निवडण्यासाठी सांगितलं जाईल। ते गाव निवडायचं आणि शोधावरती क्लिक करायचंय। त्या गावाच्या अंतर्गत पात्र झालेले जे काही लाभार्थी असतील त्या लाभार्थ्यांची यादी या ठिकाणी दाखवली जाणार आहे। त्यांना कोणत्या बियाण्यासाठी अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले, किती बियाणं दिलं जाणार आहे, त्यांनी अर्ज किती तारखेला केलाय, ही सर्व माहिती या ठिकाणी दाखवली जाणार आहे आणि अशा प्रकारची यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे। मित्रांनो, या यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला प्राधान्याने या ठिकाणी बियाणं दिलं जाणार आहे। याच्यानंतर पुढे प्रतीक्षा यादी असेल, बियाणं जर उर्वरित असेल, लक्षांक उर्वरित असतील तर पुढे प्रतीक्षा यादीमध्ये असलेल्या लाभार्थ्यांना या योजनेच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे। मित्रांनो, या यादीमध्ये नाव आलेले जे काही नागरिक असतील, जे शेतकरी असतील, त्यांना कृषी सहाय्यकाच्या माध्यमातून संपर्क केला जाईल आणि पुढे टोकन पद्धतीने या बियाण्याचं वितरण केलं जाणार आहे। याच्यासाठी लवकरच तुमचे कृषी सहाय्यक तुमच्याशी संपर्क साधतील आणि जर संपर्क नाही साधला तरी या बियाण्याच्या वितरणाच्या संदर्भातील पुढील माहितीसाठी आपण आपल्या कृषी सहाय्यकांशी संपर्क करू शकता। धन्यवाद।